मॅन इकडे अजूनही मुख्यमंत्री पदावरून घोळ सुरू असला तरी तिकडे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे। नागपूरच्या आमदार निवासाची डागडुजी करण्यात आली आहे। नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी हे नवे प्रवेशद्वार आहेत। 9 डिसेंबरपर्यंत रंगरंगोटी पूर्ण होण्याची ही शक्यता आहे। अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित आमदारांना नागपुरात पहिल्या पूर्णकालीन नियमित अधिवेशनासाठी म्हणजे हिवाळी अधिवेशनासाठी यावं लागणार आहे आणि त्यांचे ज्या राहण्याची व्यवस्था आहे ती आमदार निवासात करण्यात येते आणि आमदार निवासात सध्या रंगरंगोटी सुरू आहे। दारं आणि खिडक्या आणि आतमधली सगळ्या भिंती या सगळ्यांना पेंटिंग करून अगदी नव्यासारखं करण्यात येत आहे। तुम्ही सांगाल किती वेळ लागतो एका रूमला किंवा एका युनिटला सगळं म्हणजे भिंती आणि दारं खिडक्या किती वेळ? 1 दिवस लागते भिंत आणि रूम करायला। एक रूम करायला 1 दिवस लागते। एक रूम करायला एका माणसाला? एका माणसाला। तर मग साधारण एक फ्लोअर किती दिवसात? हा फ्लोअर 4 दिवसात। 4 दिवसात। पण हे सगळं काम कधीपर्यंत करायचं? हे एवढं सांगितलं नाही आम्हाला। अच्छा, तर किती काम झालेलं आहे इथे अजून? कलर इच्छा कलर झाला आहे। अच्छा, ऑइल पेंट बाकी आहे। ऑइल पेंट आज येऊन जाईल। तुम्ही करताय ते? तर हे जे पेंटिंगचं काम सुरू आहे आपण पाहू शकता। सगळ्या ज्या भिंती आहेत या सगळ्या पेंट करण्यात येत आहेत आणि अगदी नवीन चकचकीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण पाहू शकतो स्लॅबवरती सुद्धा पेंटिंग करण्यात येत आहे। आमदार निवासामध्ये कुठेही बघितलं कुठेही नजर टाकली तर कामे सुरू आहेत। नागपुरात आमदार निवास जे आहे हे नवनिर्वाचित आमदारांसाठी सज्ज होत आहे पूर्ण पद्धतीनं। काय करताय तुम्ही? पेंट करता। अच्छा, तर हे पूर्ण स्लॅब किती वेळात होऊन जाईल? होऊन जाईल एका दिवसात? हो। तर यांचं असं म्हणणं आहे की एका दिवसात एका फ्लोअरची जी स्लॅब आहे ती त्यांना करता येईल। आमदार निवासात अशी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे। नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत करण्यासाठी नवीन प्रवेशद्वार इथे लावण्यात येतो आहे। अशीच परिस्थिती आमदार निवासाच्या सगळ्या विंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच काय तर जे नवीन आमदार इथे येतील त्यांच्या स्वागतामध्ये कुठली कसर राहू नये याची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।